नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। इराण अमेरिका युद्धविरामानंतर शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स 2500 अंकांनी वाढला। पाप करताय म्हणणारा अशोक खरात आता कोठडीत खचला। अमेरिका इराण युद्ध थांबलं, डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे मानले आभार। 12 गुन्ह्यानंतर आणखी 11 तक्रारी, पूजाच्या नावाखाली खरातचे धक्कादायक कृत्य। शिक्षणात कल्पनाशक्ती महत्वाची, अध्यक्ष राजेश्री शिरवरकर यांचा संदेश। 2 आठवड्यासाठी अमेरिका इराण शस्त्रसंधी, ट्रम्प यांची अधिकृत घोषणा। मध्यरात्री ते पहाटेपर्यंत 4 टर्निंग पॉइंट, युद्धातून जगाचा मोठा विनाश टळला। आईने टोकाचं पाऊल उचललं, चिमुकल्याचा खून करून फेकलं विहिरीत। डीजेच्या आवाजाने बदमाशाचा हल्ला, सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू। मुस्तफा खामेई यांची ट्रम्प शस्त्रसंधीवर प्रतिक्रिया, हे युद्ध अजून संपलेले नाही। धरणातील पाणीसाठा घटला, राजापूरमध्ये पाणी टंचाईचे चिन्ह। कराडच्या नीलम शिंदे यांचे अमेरिकेत निधन, दीर्घ आजाराची झुंज अपयशी। वैभव सूर्यवंशीचा धमाका, पहिल्याच चेंडूवर षटकार, बुमराही चकित। सुषमा अंधारे यांचा सवाल, एसआयटी चौकशीबाबत सरकारवर दबाव वाढला। 8व्या वेतन आयोगावर 13 एप्रिलला महत्त्वाची बैठक, अंतिम निर्णयाची शक्यता। अंजनगाव प्रकरणात मोठी कार्यवाही, कारखाना सील, सहकारी ताब्यात। मुंबई इंडियन्स राजस्थान सामना अनिश्चित, गुवाहाटीवरून मोठा अपडेट। पदवी अभ्यासक्रम 4 वर्षाच्या नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू। पाकिस्तानमध्ये ऊर्जा संकट, इंधन दरवाढीने एनर्जी लॉकडाऊनची स्थिती। अडाणीची कोर्टात मागणी, फसवणूक प्रकरण रद्द करण्याची विनंती। स्मार्टफोन महागणार, चिप कमीमुळे दर 40% पर्यंत वाढण्याची शक्यता। अशोक खरात प्रकरणात धक्कादायक वळण, अश्लील व्हिडिओ विक्रीचा गुन्हा दाखल। टिटरी गाण्यावर बादशाहची माफी, NCWला दिलं आश्वासन। युद्धाचा टेक्सटाईल उद्योगाला फटका, कपड्यांच्या किमती 25% वाढणार। घाटकोपरमध्ये 10 एप्रिल पासून पाणी पुरवठा पूर्णवत, उकळून पाणी पिण्याचा सल्ला। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।